जिद्द प्रकाशनच्या अंतर्गत केलेल्या डायरी एका मरणाची या अशोक महाजन यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होतं आहे, सुरूच आहे. दिवसभर हा सोहळा चालणार आहे. पण या अगोदरसुद्धा जिद्दच्या अंतर्गत अशोक महाजन यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आपण त्या सगळ्यांचा धावता आढावा घेऊया. कारण यातलं प्रत्येक पुस्तक हे वेगळ्या विषयावरचं आहे, वेगळा आशय व्यक्त करणारं आहे. आणि त्यात पहिल्यांदा जे प्रकाशित झालं ते म्हणजे कालप्रवास. कालप्रवासचे एकूण 2 भाग प्रकाशित झालेले आहे आणि तिसऱ्याची आपण वाट बघत आहोत. ते नुकतं येणार आहे अगदी. पण हे कालप्रवास आहे काय? हे पहिलं पुस्तक आहे, जिद्द प्रकाशनच्या अंतर्गत अशोक महाजन यांनी लिहिलेलं आणि आहे कालप्रवास. आता हा कालप्रवास आहे काय? तर हा 20 ते 30 सालपर्यंतचा म्हणजे भविष्यातला हा प्रवास आहे. आणि यानंतरचा पुढचा कालप्रवास आलेला आहे तो वर्तमानातला. आणि तिसऱ्या कालप्रवासची आपण सगळेजण वाट बघत आहोत. त्यानंतरचं दुसरं मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर ते हे दुसरं कालप्रवास म्हणजे हे वर्तमानाबद्दल आहे. वर्तमान काळाबद्दलचा हा कालप्रवास आहे. पुस्तक काय हे मी सांगणार नाही, तुम्हाला फक्त मुखपृष्ठ दाखवते आणि थोडीशी कल्पना देते जेणेकरून तुमची वाचण्याची उत्सुकता अबाधित राहील. आणि वाचल्यानंतर तुम्हीच मला धन्यवाद द्याल, बरं झालं सांगितलं नाही म्हणून आम्ही उत्सुकतेने वाचलं आणि खरंच समाधान वाटेल, अगदी पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतील अशी ही सगळी पुस्तकं आहे. आता हा वेगळा प्रकार मी म्हटलं तसं त्रिमिती. काय आहे त्रिमिती बघताय ना? ही आहे एकांकिका. हे एकच आहे ही पूर्ण एकांकिका, म्हणजे यात खूप वेगवेगळ्या एकांकिका नाही आहे, तर एकच एकांकिका आहे. आणि ही कशावर आहे मी नाही सांगणार, ती सुद्धा तुम्ही वाचून पहा. कारण हा सुद्धा वेगळा विषय, वेगळ्या विषयाला हात घातलाय आणि रंगमंचावर सादर करावी, करून बघावी असं कोणत्याही कलाकाराला वाटेल अशी ही त्रिमिती आहे. आता यानंतरचं पुस्तक आहे हे आहे वैशाख कविता. आता वैशाख कविता म्हटल्यानंतर या कविता आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल, पण काव्यसंग्रह अनेक येतात. याचं वैशिष्ट्य काय? मी म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये, या काव्यसंग्रहामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी आणि गुजराती अशा 4ही भाषांमधल्या कविता आहेत. आहे ना वेगळे पण? आता यानंतरचं पुस्तक आहे ते सुद्धा आहे श्रावण कविता. मुखपृष्ठ बघा, त्यावरनंच तुम्हाला अंदाज येईल. आणि त्याला साजेशा अशा याच्या आतल्या कविता आहेत. आता हे पुस्तक बघा, कळतंय का? मी उघडून दाखवते पान तुम्हाला. किती वेगळं मुखपृष्ठ आहे. काय लिहिलंय याच्यावर? आमच्या कविता 2016. पण त्याच्या खाली हे काय दिसतंय तुम्हाला? स्मार्टफोनचं तुम्हाला हे दिसतायत ना सगळे कीपॅड. गंमत आहे मंडळी. आजकाल आपण फक्त पुस्तकातच कविता वाचतो असं नाही, तर आपल्याला व्हॉट्सॲपवर अनेक कविता येतात, त्या भावतात. पण कित्येकदा त्या कविता आपल्या डिलीट केल्या जातात. कित्येकदा त्याचा कवी कोण आहे आपल्याला माहिती नसतं. त्या कविता आपल्याला पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात, पण आपल्या हातात आता डिलीट झाल्यामुळे काहीच उरलेलं नसतं. पण तुमच्यासाठी हा संग्रह आहे पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या व्हॉट्सॲपवर आलेल्या कविता. आणि हो, या कवितांची चोरी होऊ नये म्हणून फार छान व्यवस्था केलेली आहे. कवीचं नाव आणि त्याच्या खाली गावाचं नाव किंवा फोन नंबर हे सविस्तर दिलेलं आहे. म्हणजे ही कविता माझी आहे म्हणून असं खोटं कोणीही सांगू शकणार नाही. खरं आहे, कोणत्याही कलाकाराला त्याचं क्रेडिट मिळालं तर निश्चित आनंद होतो. तेव्हा या पुस्तकाचं असं हे वैशिष्ट्य आहे. आणि यानंतर आलेलं पुस्तक त्याच्याबद्दल तर आपण भरभरून बोलतच आहोत. तर या सगळ्या पुस्तकांचा, जिद्द प्रकाशनच्या या अशोक महाजन यांनी लिहिलेल्या सगळ्या पुस्तकांचा आपण वाचक होऊया आणि त्यांना अभिप्राय नक्की देऊया. धन्यवाद. काय असे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने काय बघताय? कोविड-19च्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत आपण इतके महिने कोणताही कार्यक्रम न करता राहिलो. आणि आज अचानक आपल्याला अशोक महाजन यांनी बारशासाठी या म्हणून आमंत्रण दिलं. कुणाचं बारसं पडला ना प्रश्न. थांबा, सस्पेन्स थोडासा खुला करते. डायरी एका मरणाची या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपल्या सगळ्यांना अशोक महाजन सरांनी इथे आमंत्रित केलंय. अरेच्छा, बारसं आणि पुस्तकाचं नाव डायरी एका मरणाची. जरा विचित्र नाही वाटत नाव? हो की नाही? मलाही वाटलं. कुणाला विचारावं? हां,
बाळाचं नाव आत्याबाई ठेवतात नाही का? आणि आत्याबाई आहेत, थांबा मी सांगते कोण कोण आहेत आत्याबाई ते. आत्याबाई आहेत उन्नती गाडगीळ, उषा देव, डॉक्टर अपर्णा फडके आणि सुधा मधुसूदन जोशी. आणि या बाळाचं नाव सुधाताईंनी ठेवलेलं आहे. चुकले, सुधाताईंनी नाही, सुधा आत्याने ठेवलं आहे. आपण सुधा आत्यालाच विचारूया, डायरी एका मरणाची हे बारशाच्या प्रसंगी नाव तुम्ही कसं ठेवलं? सुधाताईंची गप्पा मारूया. पुन्हा चुकले, सुधाताई काय म्हणते मी, सुधा आत्याशी गप्पा मारूया. चला. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा नेहमीप्रमाणे होणार नाही आहे. नेहमीप्रमाणे म्हणजे सगळे आपले आप्तमित्र समोर बसलेत, स्टेजवर कोणी मान्यवर बसलेत असं नाही. सुरुवातीलाच मी म्हटलं सोशल डिस्टन्सिंग, त्यामुळे एक एक जण येणार आहेत. आणि अशोक महाजन सरांनी मला सांगितलं की या सोहळ्यासाठी सगळ्यांशी तू गप्पा मारायच्या आहेत. मी मात्र अजिबात समोर येणार नाही. समोर म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर. हे बरोबर वाटतं का तुम्हाला? पुस्तकाचा लेखक म्हणजे ज्याने या बाळाला जन्म दिला तो जन्मदाताच तुमच्या समोर येणार नाही. मला हे काही योग्य वाटलं नाही, तुम्हालाही नाही ना वाटत. पण म्हणून मी एक आयडिया केली. मी ठरवलं की आपण या कार्यक्रमाला मुद्दाम उशिरा पोचायचं. पण मी नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच पोहोचली आहे. पण तरी आपण गंमत करणारच आहोत. आता तुमच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मी इथून गायब होणार आहे. आणि मग त्यानंतर काही मान्यवरांशी, काही आप्तमित्रांशी गप्पा मारायला अशोक सरांना यावंच लागेल. बघूया गंमत. आपण सगळेजण मागे लपूया आणि बघूया अशोक सर सगळ्यांशी कशा गप्पा मारतात ते. चला. नमस्कार. जिद्द प्रकाशनच्या डायरी एका मरणाची या अशोक महाजन लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी आपण इथे सगळेजण उपस्थित आहोत. आणि मी स्मिता आपटे एक रसिक वाचक म्हणून या पुस्तकाचं अनावरण करते. धन्यवाद. पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप छान आहे, अगदी आगळं वेगळं आहे. आणि आता इथे मी पुस्तकाची प्रस्तावना तुमच्यासमोर वाचून दाखवते. प्रस्तावना. एका मनस्वी माणसाचं आत्मचरित्र, डायरी एका मरणाची. अशोक महाजन गोरेगावातील एक नामांकित व्यक्तिमत्व, जिद्द या संस्थेचे संस्थापक. साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील छोट्या मोठ्या कलाकारांना जमवून सतत काही ना काही करत राहणं हा त्यांचा छंद. वागणं परखड, बोलणं मवाळ. सर्व सजीवांना मरण असतं, पण माणसाचं जीवन जसं मरणोत्तर विधी असतात तसे सर्व सजीवांचे का नसतात या विचारातून महाजन यांना याचा शोध घ्यावा असं वाटलं. त्यातूनच त्यांना आत्मचरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. जीवनाकडे मागे वळून बघताना महाजन यांना वेगवेगळ्या जाणीवा झाल्या. त्यातलीच एक, त्यांचा कधी जन्मच झाला नव्हता. सगळ्यांच्या लहानपणच्या तुरळक आठवणी असतात. तसंच महाजनांनाही शाळेत जायच्या आधीच्या वयातच एक साक्षात्कार झाला. त्यांच्या अंतर्मनाने त्यांना सांगितलं, ऐकू नकोस कुणाचं, वाग आपल्या मनाचं. परमेश्वराची आणि आपली एकरूपता झाली की जीवाशिवाची भेट होते. फार थोड्यांना असं भाग्य लागतं. तिरुपतीला ते गेले होते तेव्हा त्यांना तसा अनुभव आला होता. ते लिहितात, तिरुपतीच्या गाभाऱ्यातच नव्हे तर काही क्षण त्या मूर्तीतच सामावून गेलो होतो. लहान मुलामुलींचं काही बिनसलं की वडीलधारी मंडळी क्वचित म्हणतात, लग्न लावून देईन हा तुझं तिच्याशी. महादादांच्या वर्गात 40 मुली होत्या. कशावरून तरी त्या त्यांना हसल्या तर ते 40च्या 40 जणींशी लग्न करीन असं ठणकावून त्यांनी सांगितलं होतं. वडिलांचं मरण हे आपलं सर्वात मोठं मरण असं महाजनांना वाटलं. आणि आई वारली तेव्हा प्रत्यक्षात मीच पुन्हा एकदा मेलो असं त्यांना वाटलं. लहान असताना एकदा एका बाबाच्या दर्शनाला त्यांना नेलं होतं. ते त्या बाबांच्या पाया पडले तेव्हा त्याचं जीवन तोच घडवेल असे उद्गार त्यांनी काढले. नंतर त्यांना कळलं की ते सत्य साईबाबा होते. महाजन बँकेत काम करत असताना एकांकिका लिहायला लागले होते. पहिल्याच प्रयत्नात त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालं होतं.
पुढे इस्कसच्या एकांकिका लेखनाच्या स्पर्धेतही त्यांना दुसरं पारितोषिक मिळालं होतं. नाटक चित्रपटात काम करण्यासाठी मुली वाटेल ते करायला तयार होतात. कधीकधी त्यात त्यांचे पालकही सहभागी असतात. अशीच एक आई मुलीला काम मिळवून देण्यासाठी महाजनांना भेटली आणि म्हणाली, माझ्या मुलीला घेऊन जा, 3ऱ्या दिवशी करार आणि ॲडव्हान्स घेऊन या. महाजनांनी 3 दिवस कशासाठी असं विचारल्यावर म्हणाली, 1 दिवस निर्मात्याचा, 1 दिवस दिग्दर्शकाला आणि 1 दिवस तुम्हाला. महाजनांनी तिला कोपरापासून हात जोडले. महाजन हे त्यांचं कुलनाम नाही, तर त्यांच्या पूर्वजांनी राजाच्या सैन्यात पराक्रम गाजवल्याबद्दल 2 भावांना गावची जमीन इनाम मिळाली, तेव्हापासून ते महाजन झाले. जो सर्वांना पुढे घेऊन जातो तो महाजन. हे ब्रीद महाजनांनी आयुष्यभर पाळलं. टॉन्सिलच्या ऑपरेशनच्या दिवशी मरणाची त्यांची पहिली भेट झाली. पण त्या दिवशी मरणाने जीवन संपवलं नाही. लहानपणापासून त्यांना मुलींशी बोलावायचं वाटे, पण मुलींशी बोलताना ते बुजत असत. त्यामुळे नेहमी त्यांना मेल्याहून मेल्यासारखं वाटत असे. 7वीत असताना एकांकिका बसवायची ठरली, पण आईबरोबर मामाकडे जावं लागलं आणि बालरंगभूमी एका महान कलाकाराला मुकली असं त्यांना वाटतं. कुठलंही अंग मेहनतीचं काम करून आपण आपली उपजीविका करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना वडिलांनी दिला. महाजनांचा मित्र गेला तेव्हा आपण आणखी एकदा मेलो असं महाजनांना वाटलं. भावनांना मुरड घालावी लागते हे मरणासारखंच आहे असं त्यांना वाटतं. या आत्मचरित्राचा दुसरा भाग यथावकाश येईलच. या आत्मचरित्राची भाषा साधी सोपी आहे. आपण जसे बोलतो तसे लिहिले आहे. डायरी वाटावी असंच लिहिलं आहे. वाचकांना पुढच्या भागाची उत्सुकता लागून राहील असं हे आत्मचरित्र झालं आहे. हे लिहिलेलं आहे सुधा मधुसूदन जोशी यांनी. धन्यवाद. आता आपल्यासोबत या मंचावर आहेत श्रीयुत पुंडलिक वझे. तुम्हाला मी आधी विनंती करते, आपण गप्पा मारायला सुरुवात करण्या अगोदर या पुस्तकाचं प्रकाशन करूया. पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि आता तुम्हाला मी गमतीची गोष्ट सांगते. पुंडलिक वझे म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात अर्थातच आलं असेल मुखपृष्ठकार आणि बरीच 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 मोठी त्यांची ओळख आहे. पण मुख्य म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ स्वतः श्री पुंडलिक वझे यांनी केलेलं आहे. जिद्द प्रकाशनचं हे पुस्तक आहे आणि याशिवाय अशोक महाजन यांचं हे पहिलं पुस्तक, याच्या आधीचं पुस्तक, या पुस्तकाचं सुद्धा मुखपृष्ठ श्रीयुत पुंडलिक वझे यांचंच आहे. आता एखाद्या कलाकाराची ओळख आपण मी बरंच एवढंच म्हटलं कारण सविस्तर करून देण्याची पद्धत असते. पण गंमत अशी आहे की कलाकार हा वेगवेगळ्या माध्यमातून बोलत असतो. आता लेखक या शब्दांच्या म्हणजे त्यांनी लिहिले त्या माध्यमातून बोलतो. आम्ही प्रत्यक्ष मुखातून शब्द लोकांपर्यंत पोहोचवतो. पण काही कलाकार हे तोंडातून शब्दही न काढता आणि शब्दही न वापरता शब्द भावना ह्या समोरच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यातलं हे सशक्त माध्यम आणि ती कला त्यांच्या हातामध्ये आहे. आणि इतकं सुंदर मुखपृष्ठ पाहिल्यानंतरच पुस्तकाबद्दल उत्सुकता आणि पुस्तकात नेमकं काय असेल हे तुम्हाला कळतं. हे या कलाकाराचं यश. तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की तुमचा आणि अशोक महाजन यांचा परिचय केव्हाचा, कसा झाला आणि कसे ओळखता तुम्ही? मला असं वाटतं की 11 वर्षापूर्वी, 10 ते 11 वर्षापूर्वी सचिन सोमण आणि त्यांचे मित्र मंडळ सगळं त्यांनी मिळून एक goregaon.com सुरू केल्यानंतर एक स्पर्धा ड्रॉइंगची घ्यायला सुरुवात केली होती. शिबिरं घेतली होती 1-2 वर्ष आम्ही. तर त्या काळामध्ये पहिल्यांदा ओळख अशोक महाजनांची झाली माझ्याबरोबर. आणि मला माणूस वेगळा वाटला. ते एका पाहण्यातच माणसाला कळतं आणि थोडं गूढ आहे पण त्यांचे प्रश्न करण्याची हातोटी, माणसाला पेचात पकडण्याची सवय, ते मला एकदम पटकन लक्षात आलं होतं की या माणसाबरोबर आपण सांभाळून वागलं पाहिजे. कधी आम्हाला उघडं करतील प्रश्न विचारून, म्हणजे
चतुर आहेत हे प्रश्नच नाही, पण एक ड्रॅमॅटिस्ट असल्यामुळे ती नाट्यमयता त्यांच्या स्वभावातही आहे. म्हणजे आपल्याबद्दल गूढ ठेवणं, फारसं ओपन न होणं, पण तरी तुम्हाला असं आश्वासक वाटणं, ह्या सगळ्या त्यांच्या वेगळ्या म्हणजे गूढ आहे. आणि ह्या पुस्तकाबद्दल मी असं सांगू शकतो की हे पुस्तक मी वाचलेलं असल्यामुळेच आणि मुखपृष्ठ केल्यामुळे मला सगळं माहिती आहे, पण मला असं फार गूढ वाटलं की या माणसाने खरंच हे अनुभव घेतलेत. अतिशय गूढ, रंजक आणि चित्तचक्षु चमत्कारी असा अनुभव त्याच्यामध्ये एक एक आहे. आणि या माणसाने घेतला असेल असं मला म्हणजे शंका यावी, एवढं त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, पण ते असू शकतं असं वाटण्या एवढं ते आश्वासक पण आहे. म्हणून मी त्यांना मुद्दाम विचारलं की हे अनुभव तुमचे आहेत स्वतःचे? कारण आत्मचरित्र असं नाही आहे, ते कादंबरीसारखं पण आहे, ते एका रंजक रहस्यमय कथेसारखं पण आहे आणि खूप रंजक आहे. म्हणजे पहिलं कालप्रवास हे तात्विक पुस्तक आहे, तत्त्वज्ञानाची चर्चा आहे आणि फार मोठ्या तत्त्वज्ञानाची चर्चा आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या डोक्यावरनं जाण्याची पण शक्यता आहे, तशी माझी पहिल्या वाचनामध्ये गेली होती. आणि त्याचा हा पुढचा भाग अतिशय रंजक, म्हणजे कुणीही सामान्य माणसाला सुद्धा वाचताना अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक चांगला अनुभव, नाटकाचा अनुभव देणारं आहे, पण खरं वाटावं. आणि हे असं हिंदोळ्यावरचं पुस्तक आहे. खूप मजा वाटली वाचताना आणि म्हणून मुखपृष्ठातही ते जाणवतं की मला तो जो नाट्यकर्मी आहे त्याच्यातला तोच दाखवायचा होता. छान वाटलं, कारण मगासपासून म्हणजे अगदी माझ्या सकट इथे जे आले या मंचावर ना, त्यातल्या कुणालाही हे पुस्तक नक्की काय आहे किंवा त्यामध्ये काय आहे हे माहिती नव्हतं. आणि माहिती असलेली आत्तापर्यंत भेटलेली तुम्ही एकमेव व्यक्ती आहात, पहिली व्यक्ती आहात. नाही, पुस्तकाबद्दल मी आतमध्ये काय ते मी तुम्हाला सांगते, पण ते गूढ आहे, रंजनात्मक आहे, नाट्यमय आहे आणि ते वाचल्यामुळेच मला ते मुखपृष्ठ एवढं चांगलं करता आलं. म्हणून त्याचं श्रेय मी सुद्धा अशोक महाजनांना देतो, कारण त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य मला दिलं होतं पहिल्या पुस्तकाच्या वेळेला आणि नंतरही स्वतःचं. म्हणजे त्यांना सगळं व्हिज्युअल ड्रॅमॅटिकमधलं सगळं माहिती आहे, व्हिज्युअलायझेशनमधलं माहिती आहे, तरी पण त्यांनी माझ्या कामामध्ये जरासुद्धा ढवळाढवळ केली नाही. यू टेक युअर ओन डिसिजन्स. छान वाटलं. मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते की जेव्हा मुखपृष्ठ करायचं ठरलं तेव्हा त्यांनी तुम्हाला काही मला असं हवंय वगैरे सांगितलं का, पण तुम्ही ते उत्तर दिलं काही नाही. पुस्तक मला वाचायला मिळालेलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे तो आशय तेवढ्याच गुढगंभीररित्या सांगायचा, पण त्याच्यामध्ये एक अभिजातता आहे ती मला दाखवायची. त्याच्यामध्ये एका कलाकाराला माहिती असतं की समोरच्या कलाकाराला जर पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर खऱ्या अर्थाने ती कलाकृती चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत येऊ शकते. आणि ते तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्याच्यामुळे मी खुश आहे. तुम्ही आणि तुमच्या हातून ते उतरणारच याचा विश्वास त्यांना होता, म्हणूनच त्यांनी ते अर्थात स्वातंत्र्य दिलं. त्यांची निवड बरोबर होती असं. आणि ते उत्कृष्ट रंग म्हणजे त्यांचे प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि त्यामुळे तो सगळा अनुभव मी त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो, म्हणून तशा प्रकारचं ते मुखपृष्ठ केलेलं आहे. म्हणजे गंमत आहे ना, मला आत्ता ही गोष्ट कळली की एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करताना फक्त पुस्तकातलं मॅटर काय आहे हेच महत्त्वाचं नसतं, तर ज्यांनी ते लिहिलंय त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सुद्धा पुस्तकच तसंच आहे. म्हणजे आत्मचरित्रात्मक असं पुस्तक असल्यामुळे त्याच्यात तो भाग येणारच आहे. बरं, मला वाटलं होतं हा सस्पेन्स काय तो थोडा ओपन झाला असेल, पण उलट ते गूढ जास्तच वाढलाय आणि तुम्ही रंजकता ती वाढवत आहात. म्हणजे नक्की काय तो ओपन न करताही आमच्या समोर काही गोष्टी सांगतात. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. अजून त्यांच्याबद्दल काही वेगळ्या तुम्हाला माहिती असले तर जरूर इथे काही. मी सांगितलं तुम्हाला माझ्या मोजक्या 4 भेटी झाल्या असतील, म्हणजे ही 5वी किंवा 6वी असेल. या पुस्तकाच्या मुळे कधीतरी हे पुस्तकाचं कव्हर देताना किंवा मांडण घेताना वगैरे असे 10-15 मिनिटाच्या पुसट भेटी होतात. पण मला त्यांच्याबद्दल माहिती आहे की ते, आणि वाचल्यानंतर तर मला खूपच काही कळलेलं आहे, पण मी ते डिस्क्लोज करणार नाही. पण ते खूप छान आहे, म्हणजे वाचनीय आहे 100%. की मी पुस्तक वाचूनच पूर्णपणे खाली ठेवलेलं आहे. बरं, एकदा घेतल्यानंतर हातामध्ये. म्हणजे आता समोर ज्यांनी आता हे पुस्तक घेतलेलं आहे त्यांनी लगेच उघडून वाचायला सुरुवात केलेली असेलच याची मला खात्री आहे. कारण आणि एकदा केल्यानंतर ते खाली ठेवणार नाही. फक्त आता सगळ्यांकडनं जे अभिप्राय येतील ते काय येतात हे ऐकायला आम्ही पण सगळेजण खूप उत्सुक आहोत. माझा अभिप्राय तुम्हाला आधीच मिळाल्यासारखा आहे. मिळालाच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अशोक महाजनांना धन्यवाद की ते मला पूर्ण स्वातंत्र्य देऊन पहिलं मुखपृष्ठामध्ये सुद्धा वास्तविक ते तसं गूढ आहे, पण आणि मला ते करायचं, पण त्यानंतर पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर मला जी मजा येते ना
ती मला बाकीच्या गोष्टींनी मजा येते. मजा येत नाही, बरोबर आहे. तर थँक्यू. दुसऱ्याला स्वातंत्र्य देणारा कलाकार खरं आहे, तो खरा खरं आहे. मी कलाकार. तेच म्हटलं की त्यांनी स्वातंत्र्य दिलं, पण तो समोरचा कलाकार तेवढा विश्वासाला पात्र असायला लागतो. आणि तुम्ही खूप मोठे कलाकार आहात म्हणून ते विश्वास ठेवू नाही, शकले. त्यांना ती माहिती म्हणजे असणार दोन्ही म्हणून तोलामोल- त्यांनी ते Yes. निवडलेलं आहे. त्याच्याशिवाय धन्यवाद.